राज आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीमुळे नाराज काँग्रेसचा मोठा निर्णय। बीएमसी निवडणूक स्वतंत्र लढण्याची भाई जगतापांची घोषणा, तर शिवसेना उबाठाचाही पलटवार। राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल, पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती। जळगाव जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीला अद्याप मुहूर्त सापडेना। खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्यामुळे आर्थिक नुकसान, कापूस उत्पादक शेतकरी संतप्त। भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीत भीषण आग, आगीत कंपनीचं मोठं नुकसान, सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 43 ठिकाणी आगीच्या घटना, फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली। दिवाळी पाडव्यानिमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट, सकाळपासून दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गुळाला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा दर, उत्पादन खर्चही सुटणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही पाटणच्या कोकीसरे गवळीनगर गावात रस्ताच नाही। गावकऱ्यांची डोंगर दऱ्यामधून 3 किलोमीटरपर्यंतची पायपीट, प्रशासनाकडे मदतीची मागणी। बारामती शहरातील फलटण रोड लगत असणाऱ्या भंगाराच्या गोडाऊनला काल रात्री अचानक आग लागली। या आगीने काही क्षणांमध्ये उग्र रूप घेऊन शेजारी असणाऱ्या गोडाऊनला देखील भक्ष्य केलंय। 9 वाजता लागलेल्या आगीला रात्री उशिरा 12 वाजता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। दिवाळीत फटाक्यांमुळे नागपूरमध्ये आगीच्या घटना या 15 घडलेल्या आहेत आणि बेसा परिसरातील दुकानांना आग लागली। काही ठिकाणी फटाक्यांमुळे झाडांना देखील आग लागली। या आगीच्या घटनांमध्ये लाखोंचं नुकसान झालंय, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली आहे। आगीमध्ये लाखोंचं फर्निचर जळालं। नालासोपाराच्या अंबावाडीत बांधकामासाठी ठेवलेल्या सामानाला आग लागली। आगीत सर्व सामान हे जळून खाक झालंय। स्फोटक फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांसह गोदामाला भीषण आग लागली आहे। फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं। बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात घट होणार आहे। स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 ने नुकताच अहवाल सादर केलाय। या अहवालानुसार जगात प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव समोर आलंय। 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झालाय। विशेष म्हणजे ही संख्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा देखील अधिक आहे। तंबाखूमुळे 75 लाख लोकांचा मृत्यू झालाय। भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली आहे। हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय, तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश आहे। त्यामध्ये मुंबई हे 4थ्या क्रमांकावर आहे। आकर्षक आकाश कंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलं। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला।
शहापूरमध्ये पावसाने हजेरी लावली। शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। लक्ष्मीपूजनानिमित्त समस्त उत्पात समाजाच्या रुक्मिणी उपासना मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आलं। उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचं पूजन करण्यात आलं। पारंपरिक पद्धतीने सामूहिक मंत्र आणि श्लोक पठण करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यात हजारो जवान कुटुंबियांपासून दूर राहत आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15,000पेक्षा जास्त जवानांनी बेस कॅम्पवरच उत्साहात दिवाळी साजरी केली। मुंबईत यंदा फटाक्यांची विक्रमी विक्री झाली। दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये मुंबईकरांनी तब्बल 8,000 कोटी रुपयांचे फटाके फोडले। मंदीचं सावट असताना देखील दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह हा गगनाला भिडला आणि प्रदूषण अत्यंत घातक पातळीवर पोहोचलं। धाराशिवमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारती यांच्या वतीने हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आलाय। प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांसोबत दिवाळी साजरी केली। साठे चौक परिसरातील पारधी पिढी आणि फकीरा नगर येथे मिठाईसह फराळ वाटप करण्यात आलं। यंदा भारतात दिवाळीच्या काळात विक्रमी 6.5 लाख कोटी रुपयांची विक्री झाल्याने व्यापाऱ्यांची शिखर परिषदेने असं सांगितलंय। त्यापैकी 5.40 लाख कोटी रुपये वस्तूंच्या विक्रीतून आणि 65,000 कोटी रुपये सेवांमधून आलेत। जीएसटीच्या दरात कपात झाल्यानं विक्रीमध्ये वाढ झाली आहे। धनत्रयोदशी ते दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआयनं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे। एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार या काळात यूपीआय व्यवहारांची वाढ आणि इतर सर्व पद्धतींपेक्षा वेगाने झाली आहे। लोक खरेदीसाठी यूपीआय जास्त वापरत असल्याचं लक्षात येतं। परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेल्या आप्त स्वकीय तसेच नातेवाईकांना दिवाळी फराळ पाठवण्याची परंपरा पुणेकरांनी कायम राखली आहे। पोस्टाद्वारे आतापर्यंत जगातील 30हून अधिक देशात केवळ 3 आठवड्यांमध्ये 1150 किलोपेक्षा अधिक फराळ पाठवण्यात आलाय। या माध्यमातून टपाल विभागात सुमारे 84 लाख रुपयांचा महसूल मिळालाय। दरम्यान पुणेकरांनी जपान देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे 234 पार्सल पाठवली आहेत। परंपरेनुसार दिवाळीनिमित्त व्यवहारासाठी नवीन नोंदवही घेण्याची आपली परंपरा आहे। या परंपरेची जपणूक करत अंबादास दानवेंनी लक्ष्मीपूजनासाठी नवीन नोंदवही खरेदी केली आहे। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले। यानंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध रस्त्यांवर पडलेल्या फटाक्यांचा कचरा साफ केला। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवाळीत दिलेल्या योगदानासाठी त्यांचं कौतुक केलं जात आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसेच स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वततेसाठी जे कार्यक्रम राबवले जातात। भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वे पर्यावरणपूरक व लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे। महायुती सरकारने मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या विविध महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी पुन्हा एकदा राज्याची तिजोरी खुली केली आहे। आता राज्याच्या नियोजन विभागाने विकास कामांसाठी तब्बल 275 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे। मुंबई महानगर प्रदेश वर्ष 2047 पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल असं विधान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केलं। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागत इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। सरकारच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांनी नारेबाजी केली। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करू असं सरकारने सांगितलं, परंतु अद्यापही सरकारची आर्थिक मदत मिळाली नाही असा आरोप करत अमरावतीच्या नया अकोला इथे माजी सरपंच रणजित तिडके यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करून काळी दिवाळी साजरी केली आहे। मध्य रेल्वेने सोलापूर आणि अनकापल्ली दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही गाडी 24 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। या गाडीच्या 12 फेऱ्या होतील।
परभणी जिल्ह्याच्या मागे लागलेले पावसाचे शुक्ल काष्ट काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। जिल्ह्यामध्ये काल विजेच्या गडगडाटासह पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली। जिल्ह्यातील दैठणा, मानवत तालुका, सेलू तालुका आणि काही भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात दाखल झालाय। कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचा सौदा करण्यात आलाय। गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफांच्या हस्ते सौद्याला सुरुवात झाली आहे। मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल 4200 ते 4500 रुपयांचा दर मिळतोय। मात्र उत्पादन खर्चही सुटणार नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीत संत बाळूमामा यांच्या यात्रेनिमित्त अनोखा सोहळा रंगलाय। या सोहळ्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत आनंद लुटला। ग्रामस्थांकडून पडळकरांचा सत्कारही करण्यात आलाय। ऐन दिवाळीतही झेंडूच्या फुलांना कवडी मोल भाव मिळालाय। अकोल्यातील शेतकरी विजय वानखेडे यांनी 4 पैसे जास्त मिळतील या आशेने व्यापाऱ्यांना झेंडूंची फुले न विकता स्वतः दिवाळीच्या दिवशी थेट बाजारात विक्री सुरू केली। पण याही ठिकाणी शेतकऱ्याच्या निराशास्पद पडली आहे। फक्त 10 रुपये किलो झेंडूच्या फुलांना भाव मिळाला। त्यामुळे शेतकऱ्यांनी संतापून फुले रस्त्यावर फेकून दिली। भिवंडीत ठाणे पोलीस आयुक्तालय राष्ट्रीय एकता दिवसाचं औचित्य साधत शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली होती। एमआयएमच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला।